नमस्कार. स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरून जनसंवाद व पत्रकारिता विद्या विभागातर्फे मी प्राप्ती बोडके सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहोत SVC न्यूज तर्फे आपल्या वरुड तालुक्यातील शैक्षणिक वैभव सांगणारा कार्यक्रम म्हणजेच माझी शाळा. तर आज आपण अशाच एका शाळेला भेट देऊया, त्या शाळेविषयी माहिती जाणून घेऊया. आपण आलेलो आहोत लोणी येथील कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी. धन्यवाद. मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याचसाठी नाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याचसाठी नाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरून जनसंवाद व पत्रकारिता विद्या विभागातर्फे संचालित सर्व दर्शकांचे SVC न्यूजमध्ये मी आशिका बोरवार हार्दिक स्वागत करते. मित्रांनो, शाळा ही आपल्या जीवनाचं पहिलं शिक्षणाचं मंदिर आहे. शाळेमध्ये आपण नुसतं पुस्तकी ज्ञान नाही तर शिस्त, मैत्री, सहकार्य आणि समाजात कशा प्रकारे वागायचं हे सुद्धा शिकत असतो. शाळेमुळे आपला चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावनाही निर्माण होते. त्यामुळे शाळेचं महत्त्व हे आपल्या आयुष्यात खूप मोठं आहे. तसेच शाळा ही फक्त शिक्षण देणारी इमारत नसून तर ती आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी आणि सर्वात महत्त्वाची जागा आहे. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला जगाबद्दल फारसं माहीत नसतं, परंतु शाळा हे ते एकमेव ठिकाण आहे जिथे आपण अक्षरज्ञानापासून तर जीवन मूल्यापर्यंत शिकत असतो. आज आपण अशाच एका शाळेबद्दलची माहिती जाणून घेण्याकरता आलेलो आहोत लोणी येथील कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम कनिष्ठ महाविद्यालय लोणी येथे. आज आपल्यासोबत या शाळेची माहिती देण्याकरता आहेत या शाळेचे मुख्याध्यापक माननीय मनोज रारोडकर सर. आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या SVC न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सर. धन्यवाद. सर, आपल्या शाळेची स्थापना कधी आणि कशा प्रकारे करण्यात आली? आमच्या शाळेची स्थापना 5 सप्टेंबर 1985ला झाली आणि ती सुरुवातीला लहानशा जागेमध्ये आणि छोट्या अशा टीना वगैरे टाकून तंबूच्या अशा तट्ट्याच्या शाळेमध्ये करण्यात आली होती. सर, आपल्या शाळेची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहेत? ऐतिहासिक पार्श्वभूमी आमची जे मॅनेजमेंट आहे, संचालक मंडळ, हे त्या वेळेस अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त वेलफेअर सोसायटी म्हणजे ही जे धरण चालू होतं आपलं अप्पर वर्धा डॅम, त्यावेळेस त्या धरणाच्या जे जागा वगैरे लोकांची गेली होती, जी चळवळ सुरू होती, तर हे जे प्रकल्पग्रस्त लोक आहे, ज्यांच्या जमिनी गेल्या, ज्यांचे घरं गेले, त्यांनी की या भागामध्ये असे जे ग्रामीण भाग आहे, खेड्यामधले विद्यार्थी आहे जे शहरापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांना माध्यमिक शालेय शिक्षण तसेच ज्युनियर कॉलेजचं शिक्षण 11वी मिळावं हा त्यांच्या मनामध्ये एकमेव हेतू होता. सर, शाळा सुरू करण्यामागे काय उद्देश होता आपला? शाळा सुरू करण्यामध्ये या भागामध्ये चांगले युवक, चांगले नागरिक घडावे, त्या कारणाने ह्या या भागामधले लोक सुजन, चांगले आणि विद्वान लोक, विद्यार्थी घडतील आणि आपला जिल्हा, आपला महाराष्ट्र, आपला देश हा विद्यार्थी म्हणजे भविष्यातील एक सृजन नागरिक असतो, हे एक उद्देश होता. सर, जेव्हा आपली शाळा सुरू झाली तेव्हा शाळेला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? त्यावेळेस आर्थिक बऱ्याचशा अडचणी होत्या. त्यावेळेस संचालक मंडळ यांनी स्वतः जवळचे पैसे खर्च करून ही शाळा चालावी यासाठी संचालक मंडळांनी खूप अथक प्रयत्न केले. सर, शाळेच्या स्थापनेत कोणत्या व्यक्तीचा विशेष सहभाग आहे? शाळेच्या स्थापनेत संचालक मंडळ तर होतंच, त्याचबरोबर त्यांचे मित्रमंडळ, आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री अनिलरावजी गोहाड साहेब, आमच्या संस्थेचे सचिव, ज्यांनी ही संस्था स्थापन करण्यासाठी त्यांचा खूप पुढाकार होता, असे श्री
सुभाषरावजी पावडे साहेब, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री मनोहररावजी पावडे साहेब या लोकांचा, तसेच अनिलराव पाटील सुरवाडी येथील, तसेच श्री सुधाकरराव बांबल या लोकांचा यासाठी खूप मोठा असा सहभाग होता. सर, शाळा ही विद्यार्थ्यांसाठी एक मंदिर मानलं जातं, तर विद्यार्थ्यांना शाळेतील कोणकोणते विषय किंवा शाखा शिकवल्या जातात? इथे वर्ग 5वी पासून 10वी पर्यंत माध्यमिक शिक्षण तसेच सेमी इंग्लिश हे सुद्धा इथे घेतलं जातं. त्याबरोबरच इथून 20-22 किलोमीटरवर वरुड तालुक्याचं ठिकाण, तिथे उच्च शिक्षणासाठी जाणं या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे इथे वर्ग 11वी 12वी आर्ट, वर्ग 11वा आणि वर्ग 12वा कॉमर्स, त्यासोबतच इथे एक व्यावसायिक अभ्यासक्रम ITI सारखा MCVC म्हणून तो पण इथे उघडण्यात आला. त्यामधूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला. त्यामध्ये MCVCमध्ये ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल असे 3 ट्रेड आमच्या इथे उघडले गेले. सर, तुम्ही आता MCVC हा अभ्यासक्रम आताच लागू झाला, तो म्हणजे कशाच्या उद्देशाने केला? तो या भागामध्ये नोकरी ही सर्वांनाच मिळेल असं नाही. काही विद्यार्थी असे असतात की जे स्वतःचा रोजगार, स्वतःचं वर्कशॉप, स्वतःचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान, इलेक्ट्रिकल असे कामं करून ते रोजगार मिळू शकतील, त्यासाठी हा ट्रेड सुरू करण्यात आला. सर, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळेद्वारे कोणकोणते उपक्रम राबवले जातात? शाळेच्या प्रगतीसाठी म्हणा किंवा विद्यार्थ्यांची प्रगती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या ठिकाणी 5 वाजता 5 ते 6पर्यंत जे पोलीस भरती आणि मिलिटरी भरती, जे आर्मी वगैरेसाठी मुलं ट्रेनिंग घेतात, इथं व्यायाम वगैरे करतात. तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी त्यांचे अतिरिक्त वर्ग घेतले जातात. त्यासोबतच 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी काय तयारी करावी याच्यासाठी सुद्धा क्लास घेतले जातात. सर, आताचं युग हे तंत्रज्ञानाचं युग झालं आहे, तर आपल्या शाळेतील तंत्रज्ञानाचा वापर केला जातो का? हो, तंत्रज्ञान आता फार आवश्यक आहे, कारण सगळं आता ऑनलाईन सुरू झालेलं आहे. आणि ऑनलाईनसाठी लागणारे जे आमच्या इथं जे काही इन्स्ट्रुमेंट लागतात, कॉम्प्युटर वगैरे, त्याचा वापर केला जातो. आणि लॅब आहे, MSCIT लॅब म्हणजे कॉम्प्युटर लॅब, तिथेसुद्धा विद्यार्थ्यांना त्यांची तासिका घेतल्या जाते. सर, आपल्या शाळेत सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रम राबवले जातात का? हो, दरवर्षी आमच्या इथे जेव्हापासून आमची शाळा स्थापन झाली तेव्हापासून दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आम्ही स्नेहसंमेलन घेत असतो. आणि त्या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नृत्य, एकांकिका, स्पोर्ट्स, हे सर्व, रांगोळी स्पर्धा, चित्रकला, हे सगळे उपक्रम त्यामध्ये घेतले जातात. सर, विद्यार्थ्यांचा शिक्षकांशी संवाद आणि नातं कसं असतं? विद्यार्थी आणि शिक्षक हे मैत्रीचं नातं असलं पाहिजे. त्यांना जर आपण शिक्षक बनून धाक दाखवून जर अभ्यास करायला लावला तर विद्यार्थी जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स त्याला देत नाही. आपण जर त्यांना मैत्रीपूर्ण वागणूक देऊन त्यांना समजावून जर दिलं तर विद्यार्थी अभ्यास करतात आणि दिलेलं होमवर्कसुद्धा करून आणतात. सर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेद्वारे कोणते प्रयत्न करतात? शाळेद्वारे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे आता त्याची आपण पिरियड तासिका आता घेतोच. सर्वांगीण म्हणजे सायन्स आहे, मॅथ आहे, मराठी आहे, हिंदी आहे, सोशल सायन्स, भूगोल, इतिहास, तर हे सर्व विषय, त्याचबरोबर शारीरिक शिक्षण, हे सर्व विषयाच्या माध्यमातून, खेळ आहे,
या माध्यमातून शिकवण्यातून त्यांचा सर्वांगीण विकास, तसेच आपण जे जयंती पुण्यतिथी जे महापुरुष असतात त्यांच्या जयंती पुण्यतिथी ते भाषणं वगैरे विद्यार्थ्यांचे घेऊन त्यांचा इतिहास त्यांना सांगितला जातो. सर, विद्यार्थ्यांनाही शिकवणं तर गरजेचं आहे, परंतु प्राध्यापकांनाही सुद्धा आपण काही महत्त्वाचं सूचना देत असतो. त्यासाठी प्राध्यापकांसाठी प्रेरणा देण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवले जातात? तसे तर शासनाचे आम्हाला ट्रेनिंग असतातच. त्याचबरोबर आम्ही मासिक एक महिन्यातून एकदा शिक्षकांची सभा घेतो. त्यामध्ये आपण शिक्षकांनी कसं अपडेट राहिलं पाहिजे, शिक्षकांच्यासुद्धा काही काही चुका होत असतात, त्या आपण कशा सुधारल्या पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही शिक्षकांना मार्गदर्शन करत असतो. सर, आपल्या शाळेत किती शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत? आमच्या इथं आधी 30 ते 32 जणांचा स्टॉप होता, परंतु आता शासन भरती मध्ये थांबलेली होती. आता नवीन पवित्र पोर्टलद्वारे भरत्या सुरू झालेल्या आहे आणि ज्युनियर कॉलेजला 4 लोक आमच्या इथं सध्या पूर्ण वेळमध्ये निवड झालेली आहे. तसेच हायस्कूलमध्ये काही लोकांची अजून संख्या कमी आहे, तर तीसुद्धा आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होऊन जाईल. परंतु आता दिवसेंदिवस मराठी शाळांकडे पालकाचं आकर्षण कमी झालेलं आहे. सगळे पालक प्रत्येकजण इंग्रजी शाळेमध्ये कॉन्व्हेंटमध्ये शिकवण्याचा त्यांचा हेतू असतो. परंतु मराठी शाळेमधून सुद्धा आधी आपण पाहत होतो की डॉक्टर, इंजिनियर असे बरेचसे क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडत होते आणि त्यांना चांगल्या चांगल्या ठिकाणी नोकरी पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, MBBS डॉक्टर या लोणीमध्ये सुद्धा झालेलं आहे. पण पालक जो आहे तो आता कॉन्व्हेंटकडे, इंग्रजी शिक्षणाकडे जास्त आकर्षित झालेला आहे. सर, आपल्या शाळेतील विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात जास्त प्रगती करतात? शाळेतील विद्यार्थी व्यावसायिक क्षेत्रामध्ये आणि आता नोकरी हे संपुष्टातच आली आहे आणि पोलीस, आर्मी अशा क्षेत्राकडे जास्त वळत आहे आणि इंजिनिअरिंग. आमच्या शाळेतून इंजिनियर झालेले आहेत बरेचसे विद्यार्थी, काही डॉक्टर आहेत, काही बरेचसे शिक्षक झालेले आहेत, काही पोलीस आहेत, काही आर्मीमध्ये आहेत, अशा क्षेत्रामध्ये जात आहेत. सर, आपल्या शाळेला पुरस्कार किंवा सन्मान काही मिळाले आहे का? आमच्या शाळेला एक वनराई पुरस्कार मिळाला होता जिल्ह्याचा. आमच्या इथं सर्व सभोवताल म्हणजे झाडच झाडं, खूप वृक्ष. आमच्या अध्यक्ष साहेब जे आहे मनोहरराव पावडे साहेब यांनी, त्यांना खूप आवड आहे आणि शिक्षक लोक, आम्ही सगळे विद्यार्थीसुद्धा त्यांना सहकार्य करत असतो. तसेच आमच्या इथून स्पोर्ट्समध्ये जिल्हा स्तरावर विद्यार्थी गेलेले आहेत आणि त्यामध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी अशा याच्यामध्ये सुद्धा त्यांना मेडल वगैरे मिळालेले आहेत. सर, आगामी काळात कोणते नवीन उपक्रम राबवण्याची नियोजन आहेत? आगामी काळामध्ये आता नवीन दृष्टिकोनातून सगळं इंग्रजी शिक्षण सुरू झालेलं आहे आणि आता स्पर्धा आलेली आहे आणि शहरामध्ये जेवढी स्पर्धा आहे तेवढी ग्रामीण भागामध्ये स्पर्धा दिसून येत नाही आहे. तर आम्ही स्पर्धा परीक्षावर जास्तीत जास्त भर देऊन विद्यार्थ्यांना कसं प्रगत करता येईल याकडे आमचा कल राहील. सर, आपल्या मते एक आदर्श शाळा ही कशी असायला हवी? आदर्श शाळा म्हणजे सुंदर परिसर, शाळेमध्ये भरपूर विद्यार्थी, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, विद्यार्थी चांगल्या गुणवत्ता घेऊन इथून पास होणे आणि चांगल्या चांगल्या पदावर पोहोचणे, ही आदर्श शाळा म्हटल्या जाईल. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या SVC न्यूजसोबत संवाद साधला आणि आमच्या SVC न्यूज चॅनलला आपल्या शाळेविषयी अत्यंत आवश्यक माहिती दिली आहे. त्याबद्दल तुमचे मी आणि आमच्या SVC न्यूजतर्फे धन्यवाद, आभार मानते सर. धन्यवाद. आज आपल्यासोबत आहेत या शाळेच्या प्राध्यापिका
सुजाता दुर्योधन मॅडम. आज आपण त्यांच्याकडून या शाळेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅम. नमस्कार. आमच्या SVC न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मॅम, आताची शिक्षण पद्धती खूप बदलत चाललेली आहे. त्याबद्दल शिक्षकांना सुद्धा ताणतणाव निर्माण होतो आणि विद्यार्थ्यांना पण होतो. त्यांचं ते निराकरण तुम्ही कशा प्रकारे करतात? मुख्य प्रश्न तर तुमचा बरोबर आहे, पण त्याच्यात अजून एक जोड पाहिजे होती की जे आम्ही कार्यरत आहे ग्रामीण भागात. तर मी इथे कार्यरत असताना आणि ग्रामीण भागात मला 20 वर्ष झाले या कॉलेजला शिकवताना. तर मी असं एक स्टडी म्हणा की मी अभ्यास केला की शहरी भागातले विद्यार्थ्यांची जागरूकता शिक्षणाविषयी आणि त्यांच्या पूर्ण करिअरविषयी आणि आपल्या ग्रामीण भागातली विद्यार्थ्यांची आवड शिक्षणातली आणि करिअरविषयीचं आवड याच्यात बरीच जमीन आसमानची तफावत आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एक तर पुष्कळ गोष्टींचं एक संघर्ष करावं लागते. घरचं परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, त्याच्यानंतर कुठलं अवेअरनेस नाही, कोणी सांगणारं नाही, किंवा आजूबाजूचं जे समाजातलं वातावरण आहे, व्यसन आहे, कामाला त्यांना जायचं आहे कारण की घराची गरज आहे. तर ह्या सगळ्यांशी आमच्या ग्रामीण भागातला विद्यार्थी खूप संघर्ष करतो. आणि हे असताना जी प्रचलित शिक्षण पद्धती होती त्यातच तर आमच्या ग्रामीण भागातला विद्यार्थी माघारी पडत होता. 1-2 बोटावर मोजणे इतके मुलं प्रगती करत होते. पण बरेचसे असे आहेत की ग्रामीण भागामध्ये शिकत असताना ती आवड त्यांची कुठेतरी सुटून जाते. आता त्याला बरेचसे कारणं आहेत आणि आमचा विद्यार्थी शेवटी एक मजूर बनून राहतो. त्याचं मला फार दुःख आहे. तर मला असं वाटते की महाराष्ट्र आणि जे बदललेलं शैक्षणिक धोरण आहे NEP, त्याच्याबद्दल तर शिक्षकांमध्येच इतके संभ्रम आहे. तर ते विद्यार्थ्यांचं आता जे NEPला BA वगैरे करतात किंवा पुढचं शिक्षण घेतात, तर मला असं वाटतं की जे तालुका प्लेसवरचे शिक्षक आहे किंवा शहरी भागातले शिक्षक आहे त्यांनी यात थोडं त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. आम्ही तर हवं तेवढं करतोच. तर एक ग्रामीण भागासाठी एक वेगळं काहीतरी एक प्रोग्राम राबवावा शासनाकडनं. शासन तसं करतही असते म्हणा, पण काही पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत. आम्ही तर 12वीपर्यंत त्यांना शिकवतो, पण पुढेही त्यांना पुष्कळशा अडचणी येतात. ते आम्हाला सांगायला येतात की मॅडम तुम्ही, आणि सगळ्या शिक्षकांना, कारण आम्ही इतकं आमच्या मुलांसारखं त्यांना सगळं ट्रीट करतो की बघा स्कॉलरशिपचा फॉर्म असा भरायचा आहे, तसं भरायचं आहे, हे करायचं आहे, तुम्हाला अभ्यास या पद्धतीने. तसं पाहिलं तर तालुका प्लेसमध्ये त्यांना कुठं एवढं मार्गदर्शन होताना दिसत नाही आणि आमचा विद्यार्थी भरकटतो, पहिल्या वर्षाला सेमिस्टरला फेल होतो आणि मग तो आपला मजुरी करण्याकडे वळतो. हे आमचं दुःख आहे. तर आज आपल्यासोबत आहे NS वंडरकर सर. सर, आमच्या SVC न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सर, विद्यार्थ्यांचा सहभाग हा कोणत्या क्षेत्रात जास्त पाहायला मिळतो? विद्यार्थ्यांचा सहभाग खेळ, क्रीडा या क्षेत्रात जास्त पाहायला मिळतो. आणि विद्यार्थ्यांना आज आमच्या तरी प्रिमायसेसमध्ये खेळांच्या बाबतीत विद्यार्थी हे जास्त सहभागी असतात. तसेच राष्ट्रीय सेवा योजना हे मुख्य युनिट आमच्याकडे राबवत असल्यामुळे सामाजिक क्षेत्रात आपण कार्य कसे करावे याविषयीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना त्या NSS युनिटतर्फे देण्यात येते. 7 दिवसाचा 8 दिवसाचा तो कॅम्प आयोजित केला जातो. त्यांना आपण समाजातले एक घटक आहोत, आपण सामाजिक कार्य कसे केले पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती त्या 7 दिवसात आमच्या कॉलेजच्या मार्फत त्यांना देण्यात येते. आणि विद्यार्थ्यांचा सहभाग हा त्या 7 दिवसासाठी फार चांगला मोलाचा असतो. आणि त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांवर आपण समाजात वावरताना आपली वागणूक कशी असली पाहिजे आणि समाजाशी आपण काहीतरी देणं लागतो याविषयीची त्यांना प्रतिबिंबला जाते आणि त्यांच्यावर तसे संस्कार केले जातात. अशा प्रकारचे आमच्या कॉलेजमधून विद्यार्थी घडत आहेत. एवढंच. सर, वर्गांचे व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्त ही चांगली यावी त्यासाठी कोणते प्रयत्न करतात? विद्यार्थ्यांसाठी चांगली शिस्त यावी यासाठी विद्यार्थ्यांवर वेळोवेळी विद्यार्थी हा आलेल्या युनिफॉर्ममध्ये, स्वच्छ युनिफॉर्ममध्ये शाळेत आला पाहिजे. वर्गात त्याची बसण्याची पद्धत कशी आहे, तो वर्गात नीटनेटकेपणाने बसतो किंवा नाही याविषयी सतर्क राहून सर्व शिक्षक वर्ग आमचा काळजीपूर्वक त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावरतून एक बदल कसा होईल. सगळ्या विद्यार्थ्याची सारखीच वागणूक नसते. ज्या विद्यार्थ्याच्या वागणुकीत कुठं जरी थोडंसं आढळलं तर त्या विद्यार्थ्यावर लक्ष ठेवून त्या विद्यार्थ्याच्या वागणुकीत कसा बदल घडेल त्याला
संस्कार कसे देता येईल याविषयी सर्व शिक्षक लोक आमचे इथले प्रयत्नशील असतात. आपल्या शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जातात? आमच्या शाळेमध्ये 11वी 12वी आर्ट, कॉमर्स आणि MCC असे 3 विभाग आहे आणि तिन्ही विभागा मिळून आमच्या इथे NSSचा कॅम्प आम्ही आयोजित करत असतो दरवर्षी. आणि स्नेहसंमेलन, विविध स्पर्धा, विविध जयंत्या पुण्यतिथी आम्ही साजऱ्या करत असतो. तसेच विद्यार्थ्यांच्या विकासाकरता त्यांचे ट्रिपसुद्धा आम्ही आयोजित करतो बाहेर ठिकाणी. आणि बाकी इतर उपक्रम वर्षभर चालूच असतात. सर, आताची ही शिक्षण पद्धती ही बदलत चाललेली आहे, तेव्हा विद्यार्थ्यांना शिकवताना कधी ताणतणाव निर्माण होतो का? नाही, आता जे बदल केला, जे नवीन अभ्यासक्रम आहे, तर तो तणाव कमी करण्यासाठीच गव्हर्मेंटचा प्रयत्न आहे. आणि त्यांनी जे सिलेबस दिला तर तो विद्यार्थ्यावर जास्त ताण न येण्याकरिता त्यांनी जे उपाय सांगितले, ज्या पद्धती सांगितल्या, त्या जर पिरियडमध्ये अवलंबिल्या तर आपोआपच त्यांच्यावरचा ताण कमी होतो आणि ते एक खेळीमेळीच्या वातावरणात, एक आनंदाच्या वातावरणात ते शिकू शकतात. नमस्कार सर्व दर्शकांचे स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरुड BHMC द्वारा संचालित SVC न्यूजमध्ये मी गायत्री ठाकरे स्वागत करते. तर आज आपण आलेलो आहे लोणी या शाळेमध्ये. तर यांच्याशी आपण काही माहिती जाणून घेऊया. ताई, तुमचे नाव? माई सुधीराव बेलसरे. आता 12वीची परीक्षा जवळ आलेली आहे, तर त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे करताय? आधी तर आम्ही टाईम मॅनेजमेंट करणार, कारण कोणत्या विषयाला किती टाईम द्यायचा कितीक नाही, त्याच्यानुसार आम्ही अभ्यासाला लागणार. म्हणजे लागलो आहोत, त्याच्यानुसार टाईम मॅनेज करणार आणि एका विषयाला समजून घेणार, विषय समजून घेणार, आधी सगळं टाईम हे करणार, तशी आम्ही प्रॅक्टिस करू. धन्यवाद ताई. ताई, तुमचे नाव? गायत्री बाबूराव आंबाडकर. आता 12वीची परीक्षा जवळ आलेली आहे, तर तुम्ही त्याची तयारी कशा प्रकारे करताय? आम्ही टाईम मॅनेजमेंट करू, टाईम टेबल करू, त्याची तशी आमची पूर्वतयारी चालू आहे. तर चांगल्या पद्धतीने आम्ही पेपर सोडवण्याची प्रयत्न करत आहोत. ते पेपर सोडून आम्हाला एवढी प्रॅक्टिस होत आहे की ते बोर्डाची परीक्षा देण्यात आम्हाला सोपं जाईल, अशी आम्ही प्रॅक्टिस करत आहोत. धन्यवाद ताई. माझे नाव कुमारी अक्षता प्रशांत लांडे. तुम्ही याबद्दल काही सांगू शकता का? आता तर आमची पूर्वतयारी चालू आहे. आमची आता जोराने प्रॅक्टिस वगैरे चालू आहे की आम्ही परीक्षेत जेणेकरून चांगले मार्क्स, चांगले पर्सेंटेजवर टॉप करू शकू, असं सर पण आमची प्रॅक्टिस घेत आहे. आणि काही परीक्षा पण चालू आहे विविध प्रकारच्या की त्यामधून आम्ही असं हे करू शकू, म्हणजे परीक्षेत आम्हाला सोपी जाईल परीक्षा, एवढं बोलू शकतो. धन्यवाद ताई. तर ताई, 12वीची परीक्षा जवळ आली आहे, त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता? पहिले टाईमचं मॅनेजमेंट, पहिले विषय डिसाईड करतो की कोणत्या विषयाचा पहिले अभ्यास केला पाहिजे, नंतर त्या विषयाचा अभ्यास करतो. आणि मग मॅडमकडून पण खूप हे आहे, प्रतिसाद आहे. मॅडम पण खूप हेल्प करते, आमचे क्लास घेते. आम्हाला जुन्या वर्षीचे जे पेपर झालेले असते ते पेपर सॉल्व करायला देतात. त्याच्याने आम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येतो की बोर्डाचे पेपर थोडेसे सोपे असतात वगैरे. बस. धन्यवाद ताई. तर ताई, तुम्हाला अभ्यास करताना काही तणाव होतो का? नाही, असा ताणतणाव काही नाही, कारण की सगळं सोपं मॅडम करून देतात आम्हाला अभ्यासासाठी. तर सोपी ट्रिक सांगतात, असं अभ्यास कर, म्हणून काही ताणतणाव नाही. धन्यवाद ताई. तुम्ही 12वी नंतर म्हणजे कोणत्या क्षेत्रात जाण्याचा विचार केला आहे? अजून तर काही डिसाईड. शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा काय संबंध आहे? तुम्हाला कोणकोणत्या अडचणी तुम्हाला सोडवताना मदत होते? तसं काही पण अडचण असली की टीचर समजून सांगते आणि खूप फ्रेंडली वागते आणि कोणत्याही गोष्टी प्रोत्साहन देते. आणि काही समजलं नसलं की आपल्याला घेऊन बसते आणि समजून आता तसं समजा की आम्ही 12वीला आहे आणि आमची बोर्ड एक्झाम आहे, आम्हाला ते एवढं माहिती नव्हतं की काय करावं म्हणून, तर असंच मजाकच करत होतो. पण टीचरनं सांगितलं की मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका असते त्या सोडून बघा आणि त्याच्यावरूनच तुम्हाला पुढं काहीतरी मिळेल. पण खरंच आहे की मागच्या वर्षीचा प्रश्नपत्रिका जरी सोडवल्या ना तर चांगले पर्सेंटेज मिळू शकते आणि हे आम्हाला शिक्षकाकडूनच मिळालं. आणि खूप मदत करते कोणत्याही गोष्टीमध्ये आणि समजून सांगते
आणि तेच फार गोष्ट आहे की ते आपल्याला काही ना काही समजून सांगते म्हणून. आणि ते नसले असते की मग आणि ते असं असते की आता मी बोलू शकत. धन्यवाद ताई. तुला कोणता विषय आवडते व का आवडते? मला इतिहास आणि राज्यशास्त्र खूप आवडते, कारण काल घडलेला इतिहास आहेत आणि मला पुढं जाऊन BA करायचं आहे. आणि विषय खूप तसं म्हटलं की BA खूप स्ट्रॉंगली विषय आहे आणि मला पुढं जाऊन UPSC करायची आहेत, म्हणून मला BA हा विषय आवडते. आणि काय म्हणते तर शाळेतले सर, मला सावंत सर आवडते आणि GKचा खूप नाद आहे मला. आणि मला काही प्रश्न विचारले मी सरांनाच विचारते. आणि मला जनरल विषय खूप आवडते आणि मी सरांना नेहमीच प्रश्न करत असतो की सर की आपली लोकसंख्या काय आहे, किती काय असते, असं विचारत असतो नेहमीच. सर मला सांगते आणि समजून सांगते आणि सरांना मी हे विचारत असतो की आपल्याला काय करावं काय नाही करावं, सर ते पण सांगते. धन्यवाद ताई. तुम्हाला कोणता विषय आवडतो व तोच का आवडतो? मला मराठी विषय आवडतो, कारण त्याच्यात खूप काही शिकाजोगतं आहे म्हणून आवडतो. बस एवढं. व्याकरण वगैरे राहतात व खूप काही अजून गोष्टी वगैरे खूप राहतात म्हणून आवडतात. धन्यवाद. दादा, आता 12वीची परीक्षा जवळ आलेली आहे, त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे करता? आमची तयारी आमचे सर घेत आहे, तर ते त्यांना टाईमटेबल दिला आहे आम्हाला. त्या टाईमटेबलनुसार आम्ही वागत आहे, त्यांच्या मताप्रमाणे आम्ही करत आहे. त्याच्या विचार म्हणजे त्यांच्या सहमतीने आम्ही समोर चाललो. आम्ही सरनं आम्हाला टाईमटेबल दिला आहे, तो 8 ते 10 ते आम्ही अभ्यास करत असतो. तर त्यांना आम्हाला एक विषय सांगितला आहे, एका दिवशी एक विषयाचा अभ्यास करत असतो आम्ही. अशा रीतीने आम्ही समोर जात आहे. सरांची लय मदत आहे आम्हाला.